आणि आता काही सविस्तर बातम्या आपण पाहूया। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 5 एप्रिलपर्यंत तब्बल 18 दिवस बंद असणार आहे। बाजार समिती बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल खासगी बाजारपेठेमध्ये विकावा लागणार आहे। मात्र खासगी बाजारपेठेमध्ये अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। आणि या संदर्भात बाजार समितीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 5 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तो मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। मी सध्या वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी सध्या आपल्याला एकही शेतकरी या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे शेतकरी आजपासूनच ही बाजारपेठ बंद असणार आहे। तर हे तब्बल 18 दिवस बंद असणार आहे। त्यामुळे याचा शेतकऱ्यांना जो आपला शेतमाल आहे तो खासगी बाजारपेठेत विकावा लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा मोठा आर्थिक फटका जो आहे तो शेतकऱ्याला बसणार आहे। आणि कारण की शेतकऱ्यांचं जे मार्च एंडिंगचं जे बँका येतात ते शेतकऱ्यांना मार्च एंडिंगपर्यंत कोणत्याही हालतीत त्या परिस्थितीत ते शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत त्यांना आपला जो माल आहे आधीच या ठिकाणी कमी दरानं शेतकऱ्याला माल विकावं लागते। त्यातही आता खाजगीमध्ये गेल्यानंतर आणखीनही कमी दरानं शेतकऱ्यांना माल विकावं लागणार असल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। त्यामुळं आता ही बाजारपेठ 18 दिवसानंतर म्हणजे 5 एप्रिलनंतर उघडल्यानंतर या ठिकाणी काय भाव मिळते काय नाही हे सुद्धा बघावं लागणार आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।